बेर्डे साहेबांच्या बरोबरच तेव्हा केदारने मला त्या रोलसाठी विचारलं, तेव्हा ती आता नुकतेच लक्ष्मीकांत जाऊन 2-3 महिनेच झालेले होते. तर काय बॉन्डिंग आहे. निवेदिता, अलका, वर्षा, किशोरी आंबिये, किशोरी शहाणे ह्या सगळ्या आपल्या मैत्रिणी आहेत ह्या सगळ्या. हो. एक काळ गाजवलेला. आता परवा अशोक मामाला पद्मश्री आता मिळाली. तर त्याच्यासाठी मी अशोक मामाला फोन केला, पण त्याचे फोन एवढे बिझी होते. निवेदिता पण शूटमध्ये होते. मग निवेदिताने एक मेसेज केला की मामा म्हणे तुला खूप शुभेच्छा, अभिनंदन. ही आता काल परवा आलेली मुलं मला सांगत असतील की आम्हाला हे असं अभिनय करा आणि तसं अभिनय करायचं, ते मला डोक्यात जातं. म्हटलं त्याच्याशी मी चांगलीच आहे. माझ्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्र होती. ती मंगळसूत्र मी 1-2 अजूनही माझ्याकडे आहेत. पण एक आठवण म्हणून ते मी ठेवून दिलेलं आहे. जेव्हा पांडू हवालदारचं जेव्हा कास्टिंग होत होतं, तेव्हा मग अशोक मामाचं कास्टिंग झालं. माझ्या वडिलांच्या थ्रूच झालं. ती तेव्हा असेल 3-4 वर्षाची. म्हणजे मी अगदीच बाळ असल्यापासून अशोक मामाने मला अंगखांद्यावर खेळवलेलं आहे. अशोक मामाबरोबर मी सगळ्या प्रकारचे रोल केले. त्याच्या मुलीचा रोल केला, त्याच्या प्रेयसीचा रोल केला, त्याच्या बायकोचा रोल केला. माझा मेकअप झालेला आहे आता. कसा वाटला तुम्हाला माझा मेकअप?